पण भारताला आतापर्यंत यूपी मधूनच सर्वाधिक पंतप्रधान सुद्धा पाहायला मिळाले. कदाचित त्याच्यामुळे सुद्धा असावा, राजकारणाचा विषय नाही. पण वळूया क्रिकेटकडे. जेव्हा अखिलेशचा पुढचा चेंडू, या वेळेला योगेश पेडकर मैदानामध्ये आलेत आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी चोरटी धाव सुद्धा पूर्ण केली. योगेश पेडकर याच्यासाठी ओळखला जातो. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती दबाव आणण्यासाठी ज्या ज्या व्यूहनीती, ज्या ज्या रणनीती आवश्यक आहेत त्या योगेश पेडकरच्या द्वारे अनेक वेळेला मैदानामध्ये पाहिलेला आहे. तो उगाचच या संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये एक मास्टरमाइंड क्रिकेटपटू म्हणून नाही ओळखला जात. आणि दुसऱ्या बाजूला आपण कोणाला पाहतोय? एजाज कुरेशीला. एजाज कुरेशी आज मैदानामध्ये पुन्हा एकदा या महाशिवरात्री चषकासाठी आपल्याला आलेले पाहायला मिळतात. आणि आल्या आल्या एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर त्याने केला. मगाच्या सामन्यामध्ये थोडे लवकर बाद झाले, पण आज आपल्या फटक्याची जी ताकद आहे, एजाज कुरेशीने अनेक साऱ्या मैदानामध्ये चांगली खेळी साकारलेली आपल्याला पाहायला मिळाली. प्रतीक 11 पुण्यामध्ये विशेषतः अविनाश रामगुडेची जी जागा आहे, सलामीवीर फलंदाज या नात्याने ती जागा मिळवण्यामध्ये त्यांची स्वतःची कर्तबगारी सिद्ध ठरली होती. आणि त्या कर्तबगारीच्या जोरावरती ते डिंगडॉंग पुण्यामध्ये सलामीवीर या नात्याने खेळलेले पाहायला मिळालेत. तेच एजाज कुरेशी आज मैदानामध्ये खेळायला आलेत. आणि आल्या आल्या आपण पाहतोय मोठ्या फटक्यांची थोड्या अंशी का होईना आतिषबाजी करण्यापेक्षा मैदानामध्ये थोडा सेन्सिबल क्रिकेट खेळूया, हे कदाचित ते मैदानामध्ये योगेश पेडकरच्या सह थोडे क्षण व्यतीत करताना पाहायला मिळतात. उन्हाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावरती आहे. अशा वेळेला मैदानामध्ये स्वतःला हायड्रेट ठेवणं आणि त्याच वेळेला मैदानामध्ये फोकस ठेवणं, या दोन्ही बॅलन्सिंग गोष्टी केल्या जात आहेत. आणि अशा वेळेला आपल्या खेळातलं जे प्रभुत्व आहे ते नावाला साजेश असावं असाही प्रयत्न केला जाणार. एकेरी धावाचं रूपांतर सहजगत्या दुहेरी धावांमध्ये करतायत. किती सहजगत्या आपण पाहतोय ना या दोन्ही खेळाडूंना मैदानामध्ये ही दुहेरी धाव पूर्ण करताना. नाहीतर आपण अर्थातच खूप सारे क्रिकेटपटू अलीकडच्या काळामध्ये बघतो की दुसरी धाव घेण्याच्या वेळेला दोघांचंही कोऑर्डिनेशन इतकं असतं की एकाचा शोल्डर डाऊन असतो आणि दुसऱ्याने अगोदरच हात बाहेर काढून म्हटलेलं असतं, नको रे बाबा, एक बाद झाली. अखिलेश सिंगच्या या चेंडूला एजाज कुरेशी ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अठरा चेंडू येणं बाकी आणि 10 धावांची आवश्यकता. शाबीर हे एक असं आसामी आहे ना, असा एक व्यक्ती आहे की मैदानामध्ये दरवर्षी महाशिवरात्री चषकाच्या निमित्तानं गेली 15 वर्षापेक्षा अधिक काळ क्रिकेट बद्दल असणारं त्याचं प्रेम आपल्याला सदैव अनुभवायला मिळालेलं आहे. आणि म्हणूनच शाबीर खूप साऱ्या क्रिकेटपटूंना, मग आता एजाज कुरेशी आणि योगेश असतील, याच्या अगोदरच्या काही वर्षांपूर्वी कृष्णा सातपुते असतील, एजाज खूप सातत्याने मला वाटतं त्यांच्याच संघामध्ये खेळताना पाहायला मिळतो. अशा खूप साऱ्या क्रिकेटपटूंना ते मैदानामध्ये आणतात. मुंबईचे खेळाडू अपवाद नाही राहिले, पुण्याचे खेळाडू अपवाद नाही राहिले, गुजरातचेही काही खेळाडू अपवाद नाही राहिले. शाबीर कुरेशीने प्रत्येक खेळाडूला या मैदानावरती आणून आपल्याला त्याचं दर्शन सुद्धा घडवलंय. हो, हा स्ट्रोक आहे. योगेश पेडकरची बॅटिंग बघायची असेल तर आज नक्की मनमुराद आनंद तुम्ही लुटू शकता. ज्या पद्धतीने ट्रॅफिक मधून गाडी काढतो ना आपण, त्या पद्धतीने हा फटका या वेळेला गॅप मधून काढला आणि योगेश पेडकरच्या बॅट मधून निघालेला हा सहजगत्या सुंदर चौकार. आशिक अली इथे करतो, पण योगेश पेडकर याने आज मैदानामध्ये त्यांना स्थिरावून दिलेला नाहीये. सामना सहजगत्या आपल्या बाजूने झुकवलाय. 8 चेंडू मध्ये सामना संपवलाय आणि शाबीर 11 थर्ड संघ या संपूर्ण स्पर्धेतला एक बेस्ट संघ का आहे त्यांनी दाखवून दिलंय. हार्ड लक टू बॉस फायटर.
हॅलो, येस, माईक इथेच आहे. शुभम. आता सामना झाला शाबीर 11 थर्ड विरुद्ध बॉस फायटर. थोडासा एकतर्फी सामना झाला, परंतु अतिशय चांगला बोल बाला राहिला या ठिकाणी गोलंदाजांचा. अतिशय जबरदस्त मारा केला होता आणि त्या गोलंदाजीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तो म्हणजे गोलंदाज श्रीकांत मोलगी शिरुविक यायचा आहे आपण या ठिकाणी आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय पंकजी अंजारा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान दिला जाईल. शिरुविक यांना मी आमंत्रित करतोय की आपण चांगली गोलंदाजी केलीत आणि त्याचं प्रतीक म्हणून आपणास या सामन्यातील सामनावीरांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. एक आकर्षक टी शर्ट, त्याचप्रमाणे सन्मान सामनावीराचं चषक आणि एक आकर्षक भेटवस्तू अशा प्रकारे पारितोषिक देण्यात येणार आहे. मी सन्माननीय पंकजी अंजारा यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान द्यायचा आहे. जे कैलासवासी रवींद्र वामन पडते यांच्या स्मरणार्थ श्री हेमंत रवींद्र पडते यांच्याकडून एक आकर्षक टी शर्ट आहे, सामनावीराचं चषक आणि एक आकर्षक भेटवस्तू अशा प्रकारे पारितोषिकाचं स्वरूप असेल. त्याचप्रमाणे आपल्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, त्यांना आपल्या स्पॉन्सरकडून काय ते पारितोषिक आलेले आहेत. अशा टोटल 2,500 रुपयांचं पारितोषिक आहे. सुहास 500, दर्शन 500, नीरज 1000 आणि झिशान 500 हे आपण त्यांना हँडओव्हर करायचं आहे. आणि एखादा प्रश्न विचारतोच, आता आपल्याकडे वेळ पर्याप्त वेळ आहे. दुसरा सामना जिंकलात, महत्त्वपूर्ण सामना होता. समोरचा संघ अतिशय बलाढ्य संघ होता, त्या संघाला सुद्धा आपण पराभूत केलेला आहे. कशी आपली सिच्युएशन होती अगोदर जाण्याच्या अगोदर, काय प्लॅन होता तुमचा? आमचं काही नाही, मेन गोष्ट म्हणजे मी थोडा इंजुर्ड होतो, एल्बोची इंजुरी झाली, बॉलिंग टाकायचं कन्फर्म नव्हतं. तर गाऱ्या बोलत होता तू टाक शिरू, तू टाकू शकतोस आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. खूप खूप धन्यवाद बोलीन. ओके, ऑल द बेस्ट. तुला सेमीफायनलच्या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. घेऊन चलतोय पुन्हा त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये यासिनजी मर्चंट, जे सुप्रसिद्ध हिंदी कॉमेंट्रेटर्स आपल्या अलिबाग तालुक्यातील, ज्याने रायगड नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये चांगली कामगिरी करून आपल्या अलिबागचं नाव रोशन केलेलं असे जे हिंदी समालोचक सन्माननीय यासिनजी मर्चंट. आणि त्याचप्रमाणे जो लकी ड्रॉ आहे, लकी ड्रॉ फक्त ह्या मॅच पुरतीचा आणि राहणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे की सेमीफायनलपर्यंतच तो लकी ड्रॉ राहणार आहे. तर सर्वांनी लकी ड्रॉचा फायदा उचलायचा आहे, अन्यथा बंद करण्यात येईल. मग कोणतीही सबब ऐकण्यात येणार नाही. आणि एक चष्मा भेटलेला आहे, कोणाचा असेल त्याने घेऊन जायचा आहे. धन्यवाद विकास. आलेल्या सर्व मान्यवरांचं, आमच्या ग्रामस्थांचं आणि या लाडक्या प्रेक्षकांचं, क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा यासिन मर्चंट हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सामना सुरू होतोय. आत्ता जे काही प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय, शार्विल पुरस्कृत नॉटी बॉईज नवगाव आणि नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर या दोन संघादरम्यान हा सामना रंगलाय. नाणेफेकीचा कॉल हा नॉटी बॉईज संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी फलंदाजी स्वीकारले. यस, पंचांचा इशारा आलाय आणि गोलंदाजी करण्यासाठी नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाला आमंत्रित केलंय. चलिए दोस्तों, मैच शुरू हो चुका है. पहला ओवर लेके आया है कृष्णा त्रिपाठी. बायां हाथ के बल्लेबाज आसिफ के लिए, जी हां, जड़ में डाल दिया था, उसे खोद कर खेला था कारपेट के सहारे. कारपेट को चाटती हुई गेंद वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में, दूसरा रन चुराने की कोशिश. यहां पे खतरे में पड़ सकता था बबलू पाटिल का विकेट. देखिए बबलू पाटिल, इनके बारे में सब लोग जानते हैं, कितनी अच्छी बल्लेबाजी करते हैं, कितने अच्छे कैप्टन हैं, वो कहां से आते हैं, वो क्या काम करते हैं. मगर एक सवाल जरूर मेरे दिल में है कि बबलू का नाम क्या है.
यस, बबलू पाटिल उनका नाम है, संभाजी पाटिल। जी हाँ, इस बीच व्हाइट का इशारा अंपायर जी का। व्हाइट के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा। रनों की संख्या हो चुकी है 3 रन। 4 ओवर का यह मुकाबला होगा, बहुत ही जबरदस्त मुकाबला होगा, कांटे की टक्कर होगी, इसमें कोई शक नहीं है। अगली गेंद कृष्णा की। जी हाँ, इस मर्तबा सीधे बल्ले से खेला है, मगर लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात है, सीधा फील्डर को ढूंढ लिया था और इसी वजह से आसिफ शेख को मिलेगा मात्र 1 रन। देखिए, आसिफ के बारे में मैं जरूर बताना चाहूंगा, यह खिलाड़ी पहले तो मात्र गेंदबाजी के लिए पहचाना जाता था, जाना जाता था। कमाल की गेंदबाजी, अपने करियर में अनेक मेडन ओवर उन्होंने किए हैं और उसका उत्तम उदाहरण उन्होंने इस मैदान पर भी पेश किया। इसके पहले के मैच में उन्होंने मेडन ओवर किया है, बहुत सारे हैट्रिक अपने नाम किए हैं, मगर आज सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी के लिए जब वो आए तो मैं खुद आश्चर्यचकित यहाँ पे होता हुआ, क्योंकि बहुत मर्तबा हमने देखा है कि आसिफ शेख को ज्यादातर चौथे, पांचवें, छठे नंबर पे भेजा जाता है, मगर अब यहाँ पे डेवलपमेंट देखने को मिल रहा है। जी हाँ, ओवर पिच गेंद ऑन द राइज खेला है उसे, मगर लॉन्ग ऑन की दिशा में काउ कॉर्नर के तरफ हम देख सकते हैं, बहुत ही बढ़िया कैच। हवा दरम्यान माननीय श्री प्रशांत म्हणजे सर्वांचे लाडके पप्या दळवी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत किहिमचे, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। मी विनंती करतोय आमचे आयोजक सुरेंद्र दखणे यांना की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे। पप्या दळवी माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत किहिम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मायेची उपदार शाळ, त्याचप्रमाणे आमच्या केजी मित्रमंडळाचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। धन्यवाद पप्याजी, आपण या ठिकाणी उपस्थित झालात। त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी ज्यांना ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्या सर्वांना विनंती आहे की आपण जर प्रेक्षकांमध्ये बसलेले असाल तर आपण या ठिकाणी यायचं आहे। ओव्हर टू यासिन सर। धन्यवाद विकास जी। इस बीच नए बल्लेबाज आए हैं अमित तांबे, एक से बढ़कर एक खिलाड़ी, और जैसे कहा जाता है ना मराठी में कि याची देही याची डोळा, उनका खेल हमें यहाँ पे देखने को मिल रहा है। बहुत ही ज़बरदस्त मुकाबले यहाँ पे होते हुए, हालांकि लास्ट मैच हमने देखा वन साइडेड हुआ, मगर ये मैच बहुत ही कांटे का होगा, ये लाजवाब मैच होगा, इसमें कोई शक नहीं है, क्योंकि कृष्णा ने पहले ओवर में खासा प्रभावित किया है। स्लो ओवर 1 गेंद, मगर गेंद टप्पा खाने के बाद घूमती हुई दिखाई दी और उसे जाने दिया था आसिफ ने, ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर अंदाजा गलत निकलता हुआ बिंदी गेंद के साथ कृष्णा ने यहाँ पे कलात्मक और अपना कौशल्य दिखाया था। बहुत ही बढ़िया गेंद। मात्र 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बबलू पाटिल जैसे बल्लेबाज को उन्होंने आउट किया है, 1 विकेट अर्जित किया है। वही कृष्णा फिर से एक बार, जी हाँ, इसमें दबा गेंद उनके स्लॉट में और पहुंचा दिया उसे पार्किंग प्लॉट में। शेर की झलक सबसे अलग, ये लगता हुआ आसिफ के बल्ले से करारा छक्का। उसके ऊपर मोहर लगी हुई थी ये कि 6 ही रन जाएंगे। आसिफ को सलामी बल्लेबाज के रूप में क्यों यहां पे आगे की तरफ भेजा है, इसका उत्तम उदाहरण आसिफ ने पेश किया है। पहले ओवर की समाप्ति 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। आप देख रहे हैं नॉटी बॉयज बनाम नाखवा वाटर स्पोर्ट्स साकर, इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष। यस, श्रीनगर की टीम ISPL में आपने देखी होगी और साहिल लोंगले को इस टीम में देखा होगा। अंडर 19 के ये खिलाड़ी है साहिल लोंगले, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं।
स्लोवर वन गेंद थी, चकमा दिया था, गेंद हवा में खड़ी हो चुकी है और शॉट कवर की दिशा में एक आसान सा कैच। किशन देवेंद्र कहां छोड़ने वाले थे और दूसरी किहीम यांच्याकडून के जी मित्र मंडळासाठी 5,000 रुपयांची भरघोस देणगी आलेली आहे। मंडळातर्फे हार्दिक हार्दिक आभार, धन्यवाद सर। ओवर टू यासीन सर। यस, कैप्टन रंजीत फराटे के ऊपर अब बहुत बड़ी जिम्मेदारी है। उनकी टीम की नैया भंवर में फंस रही है, गोते खा रही है, उसे सही सलामत साहिल पर लगाना होगा और एक अच्छे तांडेल की तरह, एक अच्छे नावाड़ी की तरह अपनी टीम को सही सलामत बाहर निकालते हुए एक सम्मानपूर्वक स्कोर खड़ा करने की बहुत बड़ी जिम्मेदारी हमारे सामने खिलाड़ी हम देख सकते हैं शिवतेज। हालांकि मुरुड तहसील से बिलोंग करते हैं, कुछ खिलाड़ी यहाँ पे ग्रामीण के हैं और उसी के साथ कुछ खिलाड़ी आइकॉन के रूप में हमेशा जो दिखाई देते हैं यूट्यूब के जरिए से हम उनका खेल देखते हैं, वो खिलाड़ी प्रत्यक्ष रूप से यहाँ पे खेलते हुए हम देख रहे हैं। साहिल को मिलती हुई पहली सफलता पहली गेंद के ऊपर और श्रीनगर के टीम में उनको क्यों चुना गया उसका उत्तम उदाहरण साहिल ने पेश किया। जी हाँ, इस मरतबा ये देखिए तेज तर्रार गेंद थी मगर कटर का इस्तेमाल किया है साहिल ने इस मरतबा। गुडलिन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकल गई, बिजली की रफ्तार से अपने घुटने के बल गए थे बल्लेबाज रंजीत फराटे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। लगातार यहाँ पे 2 गेंदें बिंदी आती हुई बहुत ही बढ़िया शुरुआत की है गेंदबाजी करने वाली टीम ने। हाँ, फिर से एक बार आउटसाइड द ऑफ टर्न गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को स्लाइस किया था, कट किया था। बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद ट्रैवल हो रही थी मगर वहां पे डिक्लेयर जोन होने की वजह से मिलेगा मात्र 1 रन। 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर प्रगति पर, 4 ओवर का ये मुकाबला। नौटी बॉयज नौगांव बनाम नाकवा वाटर स्पोर्ट्स साकर, इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष। सही मायनों में जितना लगता है आसान, उतना आसान होता नहीं है क्रिकेट, बहुत ही मुश्किल है ये खेल। इस खेल को समझना पड़ता है। जी हाँ, इसमें दवा महीन सा किनारा लेकर गेंद विकेट कीपर के दस्तानों में और विकेट कीपर कहां छोड़ने वाले थे और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। बल्लेबाजों को सही मायनों में परेशान किया है। देखिए यहां पे ये मैं कहूंगा कि पहले तो कड़वा करेला और ऊपर से नीम चढ़ा, रन भी यहां पे खर्च नहीं है, ऊपर से विकेट भी चटकाए हैं। पहली 4 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है साहिल ने और 2 बल्लेबाजों को चलता किया है। इस बीच नए बल्लेबाज आए हैं अक्षय टावरे। अक्षय टावरे को टॉवर की तरह लंबे लंबे हिट लगाने होंगे क्योंकि उनकी टीम को सख्त जरूरत है बल्लेबाजी की। जी हाँ, इसमें दवा ये देखिए टॉवर की तरह, उनके नाम की तरह गेंद को खेल दिया है। बहुत ऊंची गई थी गेंद और दूरी सिक्सर की मंजूरी, 6 रन। मित्र, जी हाँ, इस बीच क्या हुआ है, 1 रन जरूर मिलेगा। थोड़ा सा फंबल हुए थे शॉर्ट पॉइंट के फील्डर और दोनों भी बल्लेबाजों ने उसका फायदा उठाया और 1 रन मुकम्मल कर लिया है। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 19 रन। और हमसे मोहब्बत रखने वाले, हमसे प्यार करने वाले मुरुड तहसील के एक प्रतिष्ठित व्यक्ति जिनका क्रिकेट के ऊपर बहुत प्यार है, लगाव है, उसी के साथ बैलगाड़ी शरीयत के ऊपर भी मोहब्बत और प्यार उनका दिखाई देता है। मेहमान नवाजी किस तरह से की जाती है
जो उनसे सीखने को मिलती है, ऐसे परवेश शेठ बेलो से। इनकी तरफ से कमेंटेटर के लिए 1000 रुपये का इनाम। बहुत बहुत शुक्रिया परवेश शेठ बेलो से। तो दोस्तों 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब यहाँ पे रनों की संख्या में वृद्धि देखनी पड़ेगी, रफ्तार यहाँ पे बढ़ानी होगी, क्योंकि कम से कम 50 का आंकड़ा आपको छूना है किसी भी हालत में। हम देख सकते हैं कि गेंदबाजी करने वाली टीम में एक से बढ़कर एक बल्लेबाज आज यहाँ पे मौजूद है। उनके सामने अगर टिकना है, इनफैक्ट जीतना है, तो 50 का आंकड़ा छूना होगा। ओहो, पहली गेंद और उसे खेला था ऑन द राइट बहुत ही खूबसूरती के साथ, मगर लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात है, फील्डर को ढूंढ लिया और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। नए गेंदबाज आए हैं मोइन शेख। मोइन का मतलब होता है अर्थात मददगार। क्या यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम के लिए ये शेख, मोइन शेख मददगार साबित होंगे? 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बल्लेबाज देखिए अक्षय तावरे, जिन्होंने अपना अकाउंट ओपन किया था, छक्के के सहायता से मात्र 3 गेंदों का सामना किया है, 8 रन बनाकर खेल रहे हैं। जबकि आसिफ शेख के बल्ले से भी एक छक्का हमें देखने को मिला है। मोइन शेख, जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद, मगर तेज तर्रार थी। ओहो, कड़ा अपील पगबदा के लिए, मगर अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं है। अंपायर टस से मस नहीं हुए। अंपायर जी ने इशारा किया है लेग बाय के रूप में, एक अतिरिक्त रन यहाँ पे जरूर मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 21 रन, 21 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। 3 विकेटों के नुकसान पर 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सही मायनों में क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। सही लाइन, सही लंबाई और सही दिशा से साथ गेंदबाजी करोगे। जी हाँ, मगर यहाँ पे नजर लग गई है। मैं उसी की बात कर रहा था, तारीफ के पुल बांध रहा था, मगर इसी बीच एक आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद फेंकी उन्होंने, वाइड का इशारा। 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखिए यहाँ पे बल्लेबाजों को हौसले के साथ काम लेना होगा, यहाँ पे आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी करनी होगी। ओहो, बहुत ही बढ़िया स्ट्रोक जरूर है, गेंद को खेल दिया है मिड विकेट और स्क्वायर लेग के बीचों बीच। वहां पे शिवतेज बहुत ही बढ़िया फील्डिंग करते हुए, और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। मैं बल्लेबाजों के लिए यहां से सिर्फ यही कहूंगा कि रॉक हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर न बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। बस आपको अच्छी बल्लेबाजी करनी होगी। 2-3 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो आसानी के साथ 50 तक आप पहुंच सकते हो। बाएं हाथ के बल्लेबाज, जी हाँ, आसिफ ने आओ देखा ना ताओ, जैसे ही गेंद उनके स्लॉट में फिर से एक बार पहुंचा दिया उससे पार्किंग प्लॉट में। 6 रन। उस सवाल का जवाब आसिफ ने दिया है। मैंने इस बल्लेबाज को हमेशा 5वें, 6ठे, 4थे नंबर पर देखा, मगर उनके कैप्टन ने उनको आज क्यों प्रमोट किया है? ओहो, इस मर्तबा गेंदबाज फिर से एक बार बताते हुए कि हम भी कच्चे गुरु के चेले नहीं है, कड़वी दवाई पिलाने की कोशिश की। परफेक्ट यॉर्कर था। बल्लेबाज आसिफ ने देखा, परखा और सोच समझकर सीधे बल्ले से खेलना मुनासिब समझा है। इस बीच 1 रन, 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरे ओवर की अंतिम 1 गेंद, 7 गेंदों में कम से कम 20-25 रन आपको जोड़ने होंगे, तब जाके एक मजेदार मुकाबला होगा। मोइन शेख, ओहो, मोइन शेख फिर से एक बार कड़वी दवाई, 2 टांगों के बीच में परफेक्ट यॉर्कर, मगर उसे भी खोद कर खेला था और मिड ऑफ के फील्डर को चकमा देती हुई गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन किया और 2 रन यहां पे चुरा लिए। 3 ओवर की समाप्ति, रनों की संख्या हो चुकी है 32 रन, 32 रन ऑन स्कोर कार्ड। मगर दोस्तों ये 32 रन काफी नहीं होंगे, ये आप भी जानते हैं, मैं भी जानता हूं और बल्लेबाज भी जानते हैं। मगर करे तो क्या करे, क्वालिटी किसे कहते हैं, क्लास किसे कहते हैं, ये गेंदबाजों ने यहां पे पेश किया है। कृष्णा ने पहले ओवर में 11 रन खर्च किए, साहिल लोंगले आए, साहिल लोंगले ने दूसरे ओवर में खर्च किए हैं मात्र 8 रन और इस ओवर में मोहिन शेख ने खर्च किए हैं 13 रन। यानी थोड़ी सी राहत की सांस इस ओवर में बल्लेबाजों ने जरूर ली है, मगर ये काफी नहीं
होगा। इस मैच को अगर जीतना है, इस मैच को जीतते हुए प्रतियोगिता में बने रहना है, तो आपको अंतिम ओवर में 15 से 20 रन जोड़ने होंगे, 2 से 3 बड़े स्ट्रोक लगाने होंगे, तब जाके एक सम्मानपूर्वक स्कोर खड़ा होगा और फिर एक फाइटिंग टोटल हम कह सकते हैं। और आपके गेंदबाजों के लिए फिर से एक बार आत्मविश्वास उजागर होगा और उस आत्मविश्वास के बलबूते पर फिर वो फाइट करने में जरूर कामयाब होंगे। इस बीच नए गेंदबाज आए हैं, अलीबाग का सुपरस्टार खिलाड़ी, जबरदस्त ऑलराउंडर, एक फाइटर खिलाड़ी, नाम निखिल पाटिल। बायां हाथ से बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं और सामने है उनके बायां हाथ के बल्लेबाज आसिफ शेख। इस मतलब लेग स्टंप के बाहर भटकते हुए निखिल पाटिल। सर, केजी मित्रमंडळासाठी एक देणगी आलेली आहे। क्रिकेट प्रेमी आणि समस्त आपणा सर्वांना लोकप्रिय असणारं नाव म्हणजेच नाकवा वॉटर स्पोर्ट्सचे सन्माननीय सर्वेसर्वा उलेशजी नाकवा यांच्या वतीने केजी मित्रमंडळाला 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे आणि तसेच त्यांचे सहकारी असणारे श्याम गण यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे। केजी मित्रमंडळाच्या वतीने आदरणीय श्यामगण साहेब आणि आदरणीय उलेशजी नाकवा यांचा आम्ही मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि विनंती असेल की आपण सभा मंडपामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे। येस, टीव्ही अंपायर कडे हा फैसला गेलेला आहे। हमारे टीवी अंपायर करुणाकरण कोटियन सर अब इसका फैसला करेंगे कि क्या ये गेंद वाइड थी। हालांकि ऑनफील्ड अंपायर ने कल्याणी सर ने इसे मेरे ख्याल से वाइड करार दिया है। जी हाँ, तो देखते हैं अंतिमतः ये फैसला क्या होता है। मगर दोस्तों, मैं यहाँ पे फिर से एक बार आप सभी के लिए बताना चाहूँगा, 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 ओवर का ये मुकाबला है। नाकवा वाटर स्पोर्ट्स बनाम नॉटी बॉयज ये मैच जारी है। नॉटी बॉयज टीम अक्सर बहुत ही ज़बरदस्त खिलाड़ियों को दावत देती है, आमंत्रित करती है और एक शानदार बॉन्डिंग उनमें नज़र आती है। और ये अक्सर हमने देखा है, बहुत ही बढ़िया बढ़िया खिलाड़ियों को वो आमंत्रित करते हैं, अपने टीम में खेलने के लिए मौका देते हैं। और आज भी यही देखने को मिला। क्या कमाल की यहाँ पे उन्होंने गेंदबाजी की है। नॉटी बॉयज नौगांव हालांकि यहाँ पे बल्लेबाजी कर रही है, मगर इसके पहले उन्होंने बहुत ही कमाल की गेंदबाजी भी की थी। मगर यहाँ पे मैं तारीफ करना चाहूँगा नाकवा वाटर स्पोर्ट्स साखर टीम की। जी हाँ, इसमें दबा वाइड करार दिया है। तीनों भी गेंदबाजों ने बहुत ही शानदार गेंदबाजी का प्रदर्शन किया है और किफ़ायती, कंजूस और विकेट टेकिंग गेंदबाजी किसे कहते हैं। इतने बड़े प्लेटफॉर्म पर जब आप खेलते हो ना, तो सही लंबाई, सही दिशा के साथ, यानी परफेक्ट लाइन एंड लेन के साथ ही गेंदबाजी करनी होगी। जी हाँ, एक आध बड़ा शॉट आ सकता है क्योंकि बल्लेबाज भी बहुत ही अच्छे बल्लेबाज यहाँ पे है और इसी वजह से एक चौका या एक छक्का हम समझ सकते हैं निखिल पाटिल। जी हाँ, लेग स्टंप के बाहर तेज तर्रार गेंद थी, फिर से एक बार भटकते हुए और अंपायर जी ने अपने परों को खोला और इशारा कर दिया है वाइड का। वाइड के रूप में 1 रन अतिरिक्त यहाँ पे मिलेगा। 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस ओवर में लगातार 3 गेंदें निखिल पाटिल ने वाइड की है। जी हाँ, आज न जाने क्या हुआ है निखिल पाटिल को। जैसे ही बायां हाथ के गेंदबाज उनके सामने आए हैं, बैक टू बैक ये चौथा गेंद वाइड के रूप में हमें नजर आया और इसी वजह से 4 रन मुफ्त के उन्होंने बांट दिए। बहुत ही दिलदार और बहुत ही दानशूर है रनों के मामले में। अगर ये मैं कहूंगा तो गलत नहीं होगा, क्योंकि 4 रन उन्होंने दान में दे दिए। 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ओहो, इसमें दबा हवा में खेला है ओवर द कवर, मगर डीप कवर में फील्डर तैनात है। बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, उसके बावजूद बहुत ही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली है। हिरनों की तरह यहाँ पे दौड़ लगाते हुए, जिस तरह से हिरन दौड़ती है ना, उस तरह से यहाँ पे दौड़ चुके हैं। क्या कमाल का क्रिकेट यहाँ पे। 1-1 रन, 2-2 रन के लिए कितनी जद्दोजहद, कितनी यहाँ पे मशक्कत और मेहनत कर रहे हैं। दोस्तों, ये बहुत मेहनती खिलाड़ी है और यहाँ मेहनत करने से ही पहुंचे हैं। जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद और फुल टॉस के ऊपर पूरा टोल वसूल किया है। गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में
फिर से एक बार उड़ाया उसे, मगर इस मर्तबा लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात है। बहुत ही बढ़िया फील्डिंग, फिर से एक बार ऊंची छलांग लगाई, शानदार जजमेंट और प्रेडिक्शन करते हुए। पूना से बिलोंग करने वाले आसिफ शेख आखिरकार यहां पे उनका बल्ला थमता हुआ, शांत होता हुआ निखिल पाटिल ने ये विकेट अपने नाम किया है। निखिल पाटिल ने शुरुआत तो बहुत ही खराब की, मगर उसके बाद आखिरकार जो बल्लेबाज डेंजरस यहां पे साबित हो रहे थे, आसिफ शेख उनकी शिकार की है, उनको मैदान के बाहर का रास्ता दिखाया। रनों की संख्या हो चुकी है 44 रन, अभी भी 3 गेंद आना बाकी। क्या 3 गेंदों में रनों को सुखाएंगे? क्या 3 गेंदों में बड़े स्ट्रोक देखने को मिलेंगे? हो, ये देखिए निखिल पाटिल का यॉर्कर, देखिए तो सही। बल्लेबाज चार, मराठी में अक्सर कहा जाता है चारी मुंडिया चित, उस तरह से बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था। जो निखिल ने किया था सवाल, लाजवाब हुए थे बल्लेबाज, मगर नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा मिला और दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है। 45 रन स्कोर कार्ड पर। यही क्लास है निखिल की, यही क्वालिटी है निखिल की, और यही उनकी जद्दोजहद भी है। हो, फिर से एक बार फुलर लेन थी और करने का प्रयास था, कारपेट के सहारे खूबसूरत ऑन ड्राइव हमें देखने को मिला। लाजवाब फील्डिंग, शानदार बुलेट थ्रो देखने को मिला। दूसरे रन लेने की कोई हिम्मत नहीं कर सकता, इतना कमाल का ये थ्रो। फिर से एक बार एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। 46 रन ऑन स्कोर कार्ड। अंतिम जो 2 गेंदें हैं बहुत ही बढ़िया हमें देखने को मिली, अंतिम 1 गेंद अभी भी आना बाकी। ओहो, क्या कमाल की वापसी की है निखिल ने, इसे कहते हैं निखिल पाटिल का जलवा, ये है निखिल पाटिल की करामत। पहली 3 गेंदों में निखिल पाटिल दिखाई नहीं दे रहे थे, मगर अंतिम 3 गेंदों में निखिल पाटिल क्या है उसका जवाब दिया है निखिल ने। देखते देखते पहले सत्र का खेल यहां से होता है खत्म। 46 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए निर्धारित 4 ओवर के मुकाबले में 47 रनों की जरूरत, यानी हर ओवर में तकरीबन 12 रन के औसत से रन बनाने होंगे। इस मैच को जीतने के लिए कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी, ये तो आने वाला समय बताएगा, मगर दूसरे सत्र में क्या होगा इसके बारे में ब्यौरा देने के लिए माइक्रोफोन पर मैं दावत देना चाहूंगा हमारे काबिल दोस्त मिस्टर संदीप जगे को। धन्यवाद। खरोखर शतशः ऋणी आहोत माननीय श्री पंकजी अंजारा, आपण आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झालात आणि आर्थिक सहाय्य करून सुद्धा आम्हाला तुम्ही उपकृत केलत, त्याबद्दल खरोखर केजी मित्रमंडळातर्फे आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद, थँक्यू सो मच। असंच प्रेम राहू दे आमच्यावर। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद यासिनजी मर्चंट, धन्यवाद विकासदादा साखरकर। पूर्वार्धाचा खेळ संपलाय मित्रांनो, उत्तरार्धाच्या खेळाकडे आपण वळणार आणि 4 षटकामध्ये 46 बनवल्यात, 4 षटकात 47 बनवायचे आहेत। नाखवा वॉटर स्पोर्ट्स या संघाला या धावा बनवायच्या आहेत आणि जेव्हा 47 धावा बनवायच्या आहेत तुम्ही थोड्या अंशी 10चा पाडा बोला, 11चा पाडा बोला, 12चा पाडा बोला, ज्या कॅल्क्युलेशन मध्ये त्या फिक्स बसतात त्या कॅल्क्युलेशन मध्ये फिक्स बनवण्याचा प्रयत्न जरूर करा, पण क्रिकेट इज ऑल अबाउट मॅथमॅटिक्स, याच्या पुढे क्वेश्चन मार्क लिहा। कारण येस, याच दरम्यान ज्यांनी अलिबाग तालुक्यामध्ये श्री गणेश केला समालोचनाचा,
त्यामध्ये आपले प्रामुख्याने श्री राजा पेटे सर, सुहास पाठक सर आणि महत्त्वाचं नाव म्हणजे राजू शिरधनकर सर. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राजू शिरधनकर सरांचं KG मित्र मंडळातर्फे त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. ओव्हर टू संदीप सर. थँक्यू सो मच. या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. महाशिवरात्री चषकामधली ही रंगत वेगळ्या स्वरूपाची असतं. या क्रिकेट स्पर्धेमध्ये मैदान जरी प्रतिकूल असलं तरी सुद्धा येथे खेळण्याचा आनंद आणि किंबहुना त्याच वेळेला प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम आणि सर्वतोपरी आपल्याला क्रिकेटबद्दल असणारी जी चढाओढ पाहायला मिळते ना, मला वाटतं त्या कारणास्तव यासिनजी या ठिकाणी मैदानावरती सारे खेळाडू येत असतील. आपण त्या 47 धावांच्या बाबत बोलत होतो. नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाला 47 धावा बनवायच्या आहे. त्यांची सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेली पाहायला मिळते. सुमित डोंगरे आणि करण मोरे ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुमित अर्थातच तुफानी फॉर्ममध्ये असणारा खेळाडू पाहायला मिळतोय. विशेषतः पारगाव आणि नवगावचं नातं थोडं वेगळं राहिलेलं आहे, कारण सुमित डोंगरे येतो पारगावमधून, पनवेल तालुक्यातील, आणि त्याच वेळेला नवगावशी असणारं त्यांचं नातं वेगळं आहे. हे वेगळं यासाठी आहे कारण याच पारगावमधून आपल्याला सर्वाधिक अगोदर आपल्याला थोडंसं आठवावं लागेल, थोडंसं भूतकाळात जावं लागेल. जेव्हा पहिल्यांदा विद्युत प्रकाश ज्योतातील रायगड जिल्ह्यातली पहिली क्रिकेट स्पर्धा जेव्हा पार पडली होती, ती कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानामध्ये, म्हणजे ओपनची स्पर्धा ती होती. आणि त्या स्पर्धेमध्ये म्हणजे याच्यानंतर अर्थात याच्या अगोदर आपण डाबूनला सुद्धा खेळत होतो, पण थोडे अंशी जर पनवेलमध्ये आपण गेलो तर पनवेलमध्ये तेव्हा जी स्पर्धा पार पडली होती त्यावेळेला OPD पारगाव संघाने ते स्पर्धा जिंकली होती. तेव्हा ओळे, पारगाव आणि दापोली या 3 गावांचा तो संघ होता, म्हणून तो OPD संघ पाहायला मिळाला होता. अर्थात त्यानंतर पारगाव संघ मैदानामध्ये आपल्याला 2-3 वेळा भिडला. मग आकाश सुद्धा आपल्याला भिडले होते. आकाश तारेकरला आपण मैदानामध्ये पाहिले. त्यांच्या अगेन्स्टमध्ये थोडे अंशी काही नवगावचे खेळाडू खेळले. त्याच्या अगोदर सोन्याला आपण मैदानामध्ये पाहिला होता. मला वाटतं प्रकाश पाटील आणि ती संपूर्ण टीम त्यावेळेला सोन्याच्या अगेन्स्टमध्ये सुद्धा खेळलेले आहेत. पण सुमित धोंगडे हा नव्या धाटणीचा खेळाडू आहे. वर्तमान काळामध्ये पारगाव संघाचं जे काही वर्तमान आहे ना, ते सुमित धोंगडे आणि आकाशच्या सभोवताली फिरताना आपल्याला पाहायला मिळतोय. तोच सुमित मैदानामध्ये येतोय. आज नाखवा वॉटर स्पोर्ट्स या संघातर्फे तो सलामीला उतरलाय आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या पुढे रन मशीन, त्याच्या समवेत अर्थातच करण मोरे रन मशीन मैदानामध्ये आहे. पण गोलंदाजीला सुद्धा गौरेश नागवेकर आहे. मॅन फ्रॉम गोवा आज मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. आणि जेव्हा गौरेशची गोलंदाजी आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिली होती, पंकज जाधवला एका जागेवरती पूर्णपणे निष्प्रभ करणारी ती गोलंदाजी होती. पण गौरेश विरुद्ध सुमित किंवा गौरेश विरुद्ध करण हे बॅटल थोडं इंटरेस्टिंग असेल. पहिला चेंडू या वेळेला सुमितच्या बॅटमधून निघालेला, गणाघाती प्रहार, चेंडू सीमा रेषा पार. उलेशजी नागवा यांच्याकडून इकडे तिकडे चोहीकडे बघून घ्या सुमित धोंगडे, असं ते जोडलं मी याला. ओके, सो आनंदगडे आज उलेश नाकवा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना होणार. का नाही होणार? कारण पहिल्याच फटक्यामध्ये गौरेशला या ठिकाणी दाखवून दिले की फलंदाजीची ताकद काय. का मी रायगड प्रीमियर लीग मध्ये मान ऑफ द सिरीजचा मानकरी झालो होतो हे दाखवून देताना मात्र दुसऱ्या चेंडूवरती गौरेश दाखवतोय, मैं भी कच्चे गुरु का चेला नहीं हूं दोस्त. सुमित बाट विकेटला रणजित फराटे क्षेत्ररक्षण करतात. म्हणजे मला वाटतं जर आता यानंतर मिड विकेटच्या जागेला उद्या काही नाव द्यायचं झालं ना, बघा जसं रोडला नाव असतं कर्वे रोड किंवा आणखीन इतर काही रोड अशी नावं आपण अर्थातच वेगवेगळ्या लोकांची नावं देतो. मिड विकेटला नाव द्यायचं झालं याच्या पुढच्या काळात तर कदाचित आपल्याला ती फराटे प्लेस म्हणून आपल्याला ते डिक्लेअर करावे लागेल. रणजित फराटेच्या बाजूने अर्थातच ते डिक्लेअर करावं लागेल नाव. कोणीतरी ते नाव सुचवेल जरूर अजून चांगल्या पद्धतीने. पण सध्या गौरेश बद्दल बोलूया. गौरेशने पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला. पण यासिनजी मी नेहमी म्हणतो ना की क्रिकेटमध्ये ती बिजुगुशी वृत्ती फार महत्वाची आहे. ज्याला आपण नेहमी म्हणतो ना की तोडफोड पद्धतीनेच प्रत्येक वेळेला उत्तर देता येतं असं नाहीये. झुंजार खेळाडू नेहमी लक्षात राहतात. सरते शेवटी काय माहितीये का, तुम्ही प्रयत्न किती केलेत ना याच्यासाठी
मोजले जाल. या वेळेला आल्या आल्या आपण पाहतोय बॅक टू द बॉलर बंटी बद्रिकेच्या बॅट मधून निघालेला हा ब्युटिफुल सिक्स. म्हटल्यानंतर मला पनवेलच्या काही मैदानांमधली त्याची फलंदाजी आठवते. खऱ्या अर्थानं चेस मास्टर जर कोणाला म्हणायचं असेल ना रायगड क्रिकेट मधलं तर तुम्ही बंटी बद्रिकेला म्हणू शकता. आणि उलेशजी नाकवा यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. बंटी बद्रिके कव्हर्स मध्ये यावेळेला खेळतात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. जोपर्यंत ते चेंडू अडवतील बंटीने पुन्हा एकदा बॅकफूट वरती येणं पसंत केलं, कारण त्यांना माहिती आहे ही चोरटी धाव आपल्याला अंगलट येऊ शकते. पण मैदानात सामना इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. 24 चेंडूमध्ये जरी 47 धावा आल्या असल्या ना तरी प्रतिस्पर्धी दोन्ही संघ एकमेकांमध्ये एवढे तुल्यबळ आहेत ना की तुम्ही ठरवू शकत नाही की हा विजय दुसऱ्या षटकात होईल, हा विजय तिसऱ्या षटकात होईल, हा विजय चौथ्या षटकात होईल. कोणीही जिंकू शकतं. फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे सुद्धा 4 चांगले ऑप्शन्स बबलू यांच्या संघाकडे आहेत आणि म्हणूनच गौरीशच्या गोलंदाजीवरती सारं काही निर्भर आहे. पण अशा वेळेला बंटी बद्रिके मैदानामध्ये फॉर्म मध्ये असल्याचे सूचिन्ह निर्माण करतात आणि त्यांच्या बॅट लक्ष आहे. प्रोलिंगचे कॅमेरामन तुम्हाला अगदी शोधून शोधून दाखवतील कुठे गेलात तुम्ही. त्यामुळे पंगा घेऊ नका प्रोलिंगच्या कॅमेरामन सोबत. नाही संदीप, ते घेऊन जाणार नाहीत, कारण ते भाईजान आहेत. 500-500 रुपयांचा पारितोषिक लावणार आहे तेच भाईजान. ओके, अच्छा, म्हणजे भाईजान तुम्ही आहात. मग तुम्ही तर 1000 रुपये लावाले षटकाराला. ओके, थोडं कंट्रोल झेड माझ्या वाक्यांबद्दल. पुन्हा वळूया मैदानामध्ये. मजा वाटते, खेळायला आनंद वाटतोय आणि अशा वेळेला क्रिकेट एक वेगळं गमतीशीर प्रकरणाकडे वळलंय. कारण तिन्ही चेंडूवर 3 षटकार आलेत. धरणे गुरुजी मला कळवतात 18 धावा संदीपजी आतापर्यंत आल्यात. बंटी बद्रिकेच्या बॅट मधून पुन्हा एकदा घणाघाती प्रहार. हा चेंडू स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होईल. वाडेश मिड विकेट वरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण करतात. बंटी आपल्याकडे स्ट्राईक ठेवतात, कारण त्यांना माहिती आहे की या मैदानामध्ये आपल्या बॅट मधून जेव्हा धावा निघालेल्या आहेत, नाकवा वॉटर स्पोर्ट संघाला ज्या 47 धावा बनवायच्या आहेत तेव्हा प्रतिस्पर्धी संघाला किती चारी मुंड्या चीत आपण करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण आपणच दाखवू शकतो. काही एक्झाम्पल सेट करायची असतात ना. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. वाऱ्याशी आलेली ही छानशी झुळूक आपल्याला थोड्या अंशी का होईना उन्हाचे जे चटके आतापर्यंत लागत होते त्याच्यामध्ये थोडंसं आल्हाददायक वातावरण निर्माण करतात आणि पुन्हा एकदा आपण खेळण्यासाठी सज्ज होतोय. चेक. येस, मी विनंती करतोय जे आमच्या प्रमुख मंडपात बसलेले आमचे सन्माननीय अतिथी आता येणार आहेत, तरी बाकीचे जे सर्व प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण जरा सभा मंडपातील जागा खाली मोकळी करायची आहे त्यांच्यासाठी, कारण आता थोड्याच वेळात आपले प्रमुख अतिथी यांचं आगमन होईल. त्याच्यामुळे त्यांना बसण्यासाठी आपण आसन व्यवस्था रिकामी करून द्यायची आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स संदीप सर. येस, बघा आसिफ शेख गोलंदाजीला आलेत आणि आसिफ शेख यांना सुद्धा आसमान दाखवलं जात आहे. बंटी बद्रिके यांच्या बॅट मधून निघालेला हा 3रा षटकार. नाकवा यांच्याकडून संघमालक यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक. आणि मला वाटतं उलेश दादा तुम्ही जेव्हा या ठिकाणी कॅश घेऊन बसलेलाच आहात तेव्हा फलंदाजांनी सुद्धा ठरवलंय की षटकारामध्ये डील करायचं. अलीकडच्या काळामध्ये खूप साऱ्या डीलिंग होत असतात, डील होत असतात. थांबलो मी जरा, पॉज घेतला यासिनचे, तुम्ही त्याच्यामध्ये बरेचसे शब्द भरू शकता. त्यामुळं मी स्टॉप घेतला, पॉज घेतला की समजून जायचं बरंच काही बोलायचंय मला. 7 धावा धावफलकावरती आल्यात. आसिफ शेख गोलंदाजी करतात. आसिफकडे सर्वोत्तम टर्न आहे, म्हणजे वेगात तो टर्न करतो. विशेषतः मी मगाशी सुद्धा म्हणालो की वेगाला फार महत्व आपण देऊ शकतो, पण कधी महत्व देऊ शकतो जर त्याच्यावरती कंट्रोल असेल तर. खूप सारे वेगवान गोलंदाज आतापर्यंत आपण पाहिलेत ना. आज या स्पर्धेमध्ये खेळणारे गोलंदाज पंच म्हणून कामगिरी करणारे करुणा सर सुद्धा वेगवान गोलंदाजी करायचे, पण वेगाला साथ द्यावी लागते. ती अशा अर्थातच टर्न बाउन्स या सगळ्याची, आणि ती साथ मिळाली. फलंदाज बाद होतोय. करण मोरे बाद होऊन परततोय पावलांमध्ये.
गाव संघाला याची गरज आहे, कारण आज नॉटी बॉईज संघाला मैदानामध्ये सामना जिंकायचा असेल तर धावांचा जो काही आलेख आपण उभा केलेला आहे, 46 धावा उभारल्या, 47 धावा प्रतिस्पर्धी संघाला त्याच्यापासून रोखायचा असेल तर गोलंदाजी आपण म्हणतो ना, बघा एक गोलंदाज आणि एक चांगला गोलंदाज याच्यामध्ये काय फरक असतो. मला वाटतं की त्याच्यामध्ये फरक करताना आपण 7-8 मुद्दे नेहमी मांडत असतो, पण त्यातील महत्त्वाचा मुद्दा हाच असतो की एखाद्या गोलंदाजाने कमी धावा देणं हे सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य असतं धावा चेस करत असताना. पण येस, याच दरम्यान माननीय श्री राजाभाऊ ठाकूर सदस्य रायगड जिल्हा परिषद यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी KG मित्र मंडळातर्फे त्यांचं शब्दसुमनाने प्रथम स्वागत करतोय आणि विनंती करतोय आमच्या मंत्रिमंडळाला की आपण त्यांचं यथोचित असं सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ, 15-21 त्याचप्रमाणे मायेची उबदार शाळ आणि सन्मान चिन्ह आपल्या मित्रमंडळाचं देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. मंगेश लोंढे यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाळ, पुष्पगुच्छ आणि एक आपलं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. राजाभाऊ ठाकूर नेहमी आपल्या या स्पर्धेसाठी त्यांचं या ठिकाणी उपस्थिती असते आणि नेहमी आपल्याला मदत करणारे राजाभाऊ ठाकूर एक उमद व्यक्तिमत्व. त्यांचा सन्मान केला जातो. या ठिकाणी महादेव लोंढे, मंगेश लोंढे यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि स्वागत. त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे लाडके हेमंत सुरेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती करतोय. शाल, श्रीफळ आणि शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. सन्माननीय श्री मंगेश लोंढे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. संदीप सर, प्लीज कॅरी ऑन. उलेजी नाकवा यांच्याकडून या षटकारासाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. कंटिन्यू करू विकास दादा. येस, थँक्यू. एकदा स्कोर सांगूया उलेश दादा. 13 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. बंटी बद्रिके यांच्याकडून अर्थातच ही आतिषबाजी आपण पाहतोय. खालापूर तालुक्यातील खूप सारे क्रिकेटपटू अलीकडच्या काळामध्ये क्वालिटेटिव्ह क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. अर्थात या संपूर्णचं श्रेय सर्वप्रथम आपल्याला द्यावं लागेल. खालापूर तालुक्यामधून 2 नावं पाहिली आपण. लेदर क्रिकेटमध्ये शंकर दळवी यांचं नाव पाहिलं आणि टेनिस क्रिकेटमध्ये संजय सोळंकी यांचं नाव पाहिलं. त्याच्यामुळे या दोन्ही क्रिकेटपटूंना आज सलामी या ठिकाणी द्यावी लागेल शब्दांच्या रूपाने, कारण या दोन्ही क्रिकेटपटूंना दिलेलं रायगड जिल्ह्याच्या क्रिकेटसाठीचं योगदान फार मोठं आहे आणि ते विशेष प्रावीण्य मिळवणारं सुद्धा ठरलं. 13 मध्ये 13 हव्यात. बंटी बद्रिके यांच्या बॅटमधून आणखीन एक घणाघाती प्रहार येतोय, पण हा डिक्लर झोन मध्ये जाणारा फटका असेल, त्याच्यामुळे 12 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. यासिनजी, आपण नेहमी म्हणतो ना की क्रिकेटमध्ये स्ट्रोक प्लेयर असणं फार आवश्यक आहे. अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेट इतकं बदललेलं आहे की तुमच्या संघामध्ये जर स्ट्रोक प्लेयर नसेल तर ते स्ट्रोकलेस वंडर, केवळ एका स्पर्धेपुरतं 2 स्पर्धेपुरतं तुम्ही त्या खेळाडूला कॅरी करता, त्याच्यानंतर त्याला फार संधी मिळत नाही. पण क्वालिटेटिव्ह क्रिकेट कधी बहरतं. नुकतेच परेश दादा आणि योगेश यांच्या समवेत थोड्याशा गप्पा मारायला मिळाल्या. मला वाटतं अलिबागच्या क्रिकेटने हे तेवढ्या गोष्टी सिरियसली घेतल्या पाहिजे. या ठिकाणी येस, सनी कसबेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. सनी कसबे गोलंदाजीला आले. 12 मध्ये 12 त्यांना रोखायचे आहेत. आपण ज्या क्वालिटेटिव्ह क्रिकेटच्या बाबत बोलत होतो, ही स्पर्धा खूप सारे जण लाईव्ह पाहतात किंवा त्याच वेळेला आता मैदानावरती येऊन सुद्धा पाहत आहेत. म्हणजे थेट प्रक्षेपण प्रोलिंगच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही पाहत असाल, ऑफिसमध्ये पाहत असाल. पण जेव्हा तुम्ही एक ऑर्गनायझर म्हणून ही स्पर्धा पाहताय तेव्हा एक गोष्ट मात्र नक्की या मोठ्या खेळाडूंचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवेल. अलिबाग क्रिकेटमध्ये सुद्धा आता अशा स्पर्धा अधिकाधिक होणं गरजेचं आहे. जर अलिबागचं क्रिकेट, कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट जर वाढवायचं असेल तर अशा मोठ्या स्पर्धांमधून, बघा तुम्ही ग्रामीण क्रिकेटचा फॉर्मॅट जरूर ठेवा, पण दुसऱ्या बाजूला क्वालिटेटिव्ह क्रिकेट तुम्हाला ओपन क्रिकेटमधूनच मिळत असतं. जेव्हा तुम्ही मोठ्या स्पर्धांना हरवाल त्यावेळेला तुम्हाला तो कॉन्फिडन्स मिळणार. जेव्हा तुम्ही मोठ्या संघाला पराभूत कराल त्यावेळेला तुमच्याकडे तो वेगळा अनुभव सुद्धा येणार आणि मग तुमचं क्रिकेट जे म्हटलं जातं की ते कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट खेळण्यासाठी तुम्ही मोठे होऊ शकता.
12 मध्ये 12ची आवश्यकता आहे. सनी कसबे गोलंदाजीला आले. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होते आणि निखिलला माहिती आहे की अशा संधीचं रूपांतर एकेरी धावाचं दुहेरीमध्ये करणं आपल्यासाठी किती महत्त्वाचं असेल. कारण आपण नेहमी म्हणतो ना की राजकारणात एका मताला, परीक्षेत एका मार्काला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला प्रचंड महत्त्व असतं. इथे सिंगलचं कन्व्हर्जन तुम्हाला डबल मध्ये करणं गरजेचंच होतं. आणि मी नेहमी म्हणतो तर 1% एफर्ट इज ऑलवेज इम्पॉर्टंट इन एव्हरी गेम. येऊ या गोष्टीवरती आपण चर्चा करू आज दिवसभरात. 11 मध्ये 10ची गरज आहे मित्रांनो. निखिल मोठा फटका खेळतोय. यावेळेला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जरूर आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. पंचांकडून निर्णय येईल की घोषित परिसरात चेंडू गेला त्यामुळे एकच धाव तेथे मिळणार. एकेरी धावांना धावफलकावरती धावसंख्या वाढली. आता 10 चेंडू येणं बाकी आहेत. राजू सर नमस्कार, खूप सारा धन्यवाद. लहान असताना तुम्ही मांडव्याच्या मैदानावरती माझ्या हातात माईक दिलात. तुमच्यामुळे आज हा प्रवास फार मोठा झाला. सो राजू शेळडणकर यांना मी मानाचा मुजरा करतो. 10 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. कारण खूप वेळेला माईक नाकारला जातो, परंतु ज्या वेळेला खऱ्या अर्थानं अशी संधी देणारी माणसं असतात तेव्हा त्यांनाही कळतं की संधी ही कोणा एकट्या दुकट्याची मक्तेदारी नाहीये. यावेळचा मोठा फटका, चेंडू अर्थातच वायडेश लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. दे धक्का. निखिल पाटील आपल्या मैदानामध्ये ती इनिंग खेळतोय, साकारतोय. कारण महाशिवरात्री चषकामध्ये आपल्या बॅटने सुद्धा बोलबाला त्याला करायचा होता. पण अर्थातच सनी कसबे म्हणतोय या षटकामध्ये ते सोपं नाहीये मित्रा, तुला बाद होऊन परतावं लागेल. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. 8 चेंडू येणं बाकी, 3 धावांची गरज. तुम्ही या धर्तीवर खेळायला पाहिजे जेणेकरून तुमचं नाव संपूर्ण जगतात पसरलं जाईल. तुम्ही तिथे खोपड्यात खेळून काहीही उपयोग होणार नाही आहे. यूट्यूबवर खेळून, चांगल्या स्पर्धांमध्ये खेळून तुम्हाला वरती यावं लागेल. याच दरम्यान सन्माननीय पप्पा माजी आमदार, सर्वांचे लाडके आमदार कैलासवासी मधुशेठ ठाकूर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र राजाभाऊ ठाकूर यांनी या मंडळाला 11,000 रुपयांची देणगी दिलेली आहे. मंडळ त्यांचं शतशः आभारी आहे. धन्यवाद. राजाभाऊ ठाकूर हे अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे आणि खेळाविषयी विशेष प्रेम ठेवणारे व्यक्तिमत्व आहे. महाशिवरात्री चषकाला ते दरवर्षी सातत्याने भेट देत असतात. आज या स्पर्धेचं उद्घाटन कालच्या दिवशी अर्थात महाशिवरात्रीच्या चषकाचं उद्घाटन सन्मान्य चित्रलेखाताई पाटील यांच्या हस्ते झालं. आणि त्याच वेळेला आपण पाहतो ही सारी मंडळी, चित्रलेखाताई असतील, राजाभाऊ ठाकूर असतील, ही सर्व मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं या गावामध्ये असणारे एक अर्थातच ऋणानुबंधाचं नातं सदैव ते व्यक्त करत असतात. 8 मध्ये 3 हव्यात. सनी कसबेचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. सनी थोडा लांब टर्न करतोय ना, एक फ्लायटेड चेंडू ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं. विशेषतः अशा प्रकारच्या गोलंदाजीला आमचा पंकज कटक नेहमी म्हणायचा की पराग शेळके जी गोलंदाजी करतो ना, ढगातून बॉल टाकतो. हा दादा कसा ढगातून बॉल टाकतो ना, तो समोरच्याला समजतच नाही. पण अशा प्रकारच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा एक कौशल्य असावं लागतं. प्रत्येकालाच ते शक्य होतं अशातला भाग नाही. पण वळूया पुन्हा एकदा ऑन द लाईव्ह रेकॉर्ड. 7 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. नॉटी बॉईज नौगाव संघाला चमत्कार करावा लागेल आणि 7 मध्ये 3 रोखून धरावं लागेल. पण त्याच्या अगोदर सामना संपवण्याची ताकद यावेळेला किसन देवेंद्र आपल्या स्टाईलने करतोय आणि किसनचा हा फटका सीमारेषेच्या बाहेर. उलेश नाकवा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. आहोत सेमीफायनलचा हा सामना आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो लकी ड्रॉ आहे तो फक्त या सेमीफायनलच्या